Hello, dear students. Welcome. I hope you all are safe at home. Students, you know that the whole world is facing problem of COVID-19. India has been struggling since month of March. Now you are in 10th standard. The school has started online education. You have to study at least now. Today is our first day of online education. Before we would start the text, it would be better that you should know the paper format of English subject. So today we are going to do the thorough study of English paper format. विद्यार्थी मित्रांनो, तोंडी परीक्षा 20 गुणांची असेल आणि लेखी परीक्षा 80 गुणांची असेल. आज आपण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करूयात. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. क्वेश्चन 1A डू एज डिरेक्टेड. देर आर 6 सब क्वेश्चन्स. यू हॅव टू अटेम्प्ट एनी 4. 4 उपप्रश्न आपल्याला 6 उपप्रश्नांपैकी निवडून सोडवायचे आहेत. फर्स्ट, complete the words by using correct letters. 4 words will be given. You have to fill the appropriate letter in the word. Second, put the words in alphabetical order. There are 2 groups given. You have to write down the words in alphabetical order. Punctuate the following. Third question. There will be 2 examples given. Question 4. Make 4 words, minimum of 3 letters each, using the letters in the word. 1 word will be given. Question 5. Write the related words as shown in the example. पंक्च्युएट द फॉलोइंग या प्रश्नामध्ये 2 विधाने दिलेली असतील. आपण जर पुस्तकाचे नीट वाचन केले तर विरामचिन्ह असलेली विधाने किंवा वाक्ये तुम्हाला निरीक्षणानुसार पुस्तकातच दिसतील. मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स या प्रश्नामध्ये दिलेल्या शब्दातून अक्षरांचा वापर करून किमान 4 अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये अशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. क्वेश्चन 5. आपल्याला या ठिकाणी वेब डिझायनिंग पूर्ण करताना दिलेल्या शब्दाला संबंधित शब्द लिहायचे आहेत. हा प्रश्न नीट समजून त्याची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे, कारण दिलेला शब्द नाम आहे, क्रियापद आहे, विशेषण आहे आणि त्याच्याशी दिलेला संबंधित शब्द हा कोणत्या शब्दाची जात आहे हे ओळखून आपल्याला 3 जी रिक्त स्थाने असतील ती स्थाने भरण्यासाठी आपल्याला शब्द वापरायचे आहेत. उदाहरणार्थ आपण आता कंट्री या नामासाठी डेव्हलप्ड हे वर्ब पाहत आहोत. अशाच प्रकारची 3 क्रियापदे उत्तर म्हणून इथे अपेक्षित आहेत. Question 1A 6. Complete the word chain of verbs. Add 4 words, each beginning with the last letter of the previous word. Example, speak. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला
समोर जो प्रश्न दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला 4 शब्द लिहून शब्दांची साखळी पूर्ण करायची आहे. परंतु हे शब्द निवडताना दिलेल्या शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन आपल्याला पुढच्या शब्दाची सुरुवात करायची आहे. परंतु शब्द निवड करताना दिलेला शब्दाच्या कुठल्या जातीत आहे ते आपल्याला ओळखायचे आहे आणि त्याच शब्दाच्या जातीतील पुढील शब्द हा दिलेल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा असेल. क्वेश्चन 1A मध्ये 6 प्रश्नांपैकी 4 प्रश्न लिहिणे अनिवार्य आहे. Question 1B, do as directed. Attempt any one. A. Make a meaningful sentence by using the phrase. दिलेल्या वाक्यप्रचाराचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. Or add a clause to the following sentence to expand it meaningfully. दिलेल्या उपवाक्याशी संबंधित उपवाक्य लिहून पूर्ण करा. या दोनपैकी एक निवडून आपल्याला लिहायचे आहे. सेकंड, अगेन अटेम्प्ट एनी वन. ए. ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. दिलेल्या शब्दाचा उपयोग करून त्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स आपल्याला लिहायचे आहेत. और make a meaningful sentence using any one of the following words. दिलेल्या शब्दाचा उपयोग करून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य लिहायचे आहे. क्वेश्चन 1B मधील प्रत्येक प्रश्नाला एक पर्याय दिलेला आहे. दोन्ही मधील एक उपक्रम आपल्याला निवडायचा आहे आणि त्यापैकी प्रत्येकी एक लिहिणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे प्रश्न 1 A व B मध्ये ग्रामर आणि व्होकॅब्युलरीवर आधारित 10 गुणांच्या ऍक्टिव्हिटीज असतील. या आपल्याला 10 गुणांसाठी सोडवायच्या आहेत. Section 2, Textual Passages, 20 marks. There are 2 scene passages from the course book will be in this question. कोर्स बुक मधील कोणत्याही 2 गद्य पाठांवरील 16 ते 18 ओळींचे 2 उतारे दिलेले असतील. ऍक्टिव्हिटीचे स्वरूप समजून घेतल्यास तुम्हाला उत्तर लिहिणे सोपे जाईल व चांगले गुण मिळवता येतील. Let us see the questions forms. Question 2A. Read the following passage and do the activities. The question has 2 marks. Each scene passage will have 10 marks. A1. Complete the following sentences. A1 या प्रश्न प्रकारामध्ये सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज असतील. या साध्या घटनांवर आधारित असतील आणि या कृतींची उत्तरे तुम्हाला उतारात सहज मिळतात. या प्रश्न प्रकारासाठी ट्रू और फॉल्स, अग्री और डिसअग्री, फिल इन द ब्लँक्स किंवा कंप्लीट द सेंटेन्सेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला या प्रश्नासाठी प्रश्नपत्रिकेत दिसून येतील. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 2A आणि B यामध्ये 2 पठित उतारे म्हणजेच पाठ्यपुस्तकातील
तुम्ही अभ्यासलेले उतारे असतील. असे असले तरीही परीक्षेच्या वेळेस सुद्धा या उतार्यांचे वाचन होणे अपेक्षित आहे. वर्षभर जर तुम्ही पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन केले तर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला आकलन होण्यास नक्कीच मदत होईल. A2 question. Arrange the following events as per their sequence. या प्रश्नामध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतील. या कृतींची उत्तरे उतार्याच्या वेगवेगळ्या भागातून मिळतात. जर तुम्हाला उतारा व्यवस्थित समजला असेल म्हणजेच त्याचे आकलन झालेले असेल तर तुम्हाला उत्तरे शोधणे सोपे जाते. या प्रश्न प्रकारामध्ये कंप्लीट द वेव किंवा कंप्लीट द डायग्राम और हु सेड टू whom and when किंवा अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ऍज पर देअर ऑकरन्स इन द पॅसेज अशा प्रकारचे उपप्रश्न किंवा ऍक्टिव्हिटी दिसून येतील. A3 क्वेश्चन. मॅच द सिनॉनिम्स. इंग्लिश विषयाच्या शब्दसंपत्तीचे ज्ञान तपासण्याचा प्रयत्न या ऍक्टिव्हिटी मधून केला जातो. ही ऍक्टिव्हिटी पूर्णपणे तुमच्या शब्दसंग्रहावर आधारित आहे. या प्रश्न प्रकारामध्ये पुन्हा मॅच द पेअर्स किंवा यूज फ्रेजेस इन युअर ओन वर्ड्स और फाइंड आउट अपोजिट वर्ड्स और सिनॉनिम्स अशा प्रकारचे उपप्रश्न दिसून येतील. A4 क्वेश्चन. डू ॲज डिरेक्टेड. First, make negative without changing the meaning. Second, choose correct question tag. You can see two different questions in do as directed question. You have to solve both of them. Do as directed या प्रश्नामध्ये तुम्हाला 8वी ते 10वीच्या वर्गामध्ये शिकवलेल्या व्याकरणावर आधारित कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी विचारल्या जातील. यामध्ये आपण व्याकरणाचा अभ्यास जर नियमितपणे केला असेल तर हा प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येईल. A5 क्वेश्चन. इट इज बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. दिलेला उतारा ज्या विषयावर आधारित आहे त्या विषयावर आधारित तुम्हाला काय वाटते, तुमचे काय मत आहे अशा प्रकारचा प्रश्न या उपप्रश्नामध्ये विचारला जाईल. किमान 4 ते 5 वाक्यांमध्ये स्वतःच्या शब्दात तुम्ही उत्तर लिहिणे या प्रश्नासाठी अपेक्षित असते. अशा प्रकारे क्वेश्चन 2A या उपप्रश्नामध्ये तुम्हाला 2 मार्कांचे 5 उपप्रश्न दिसून येतील. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2B मध्ये पुन्हा एकदा पठित उतारा दिलेला असेल. मी क्वेश्चन 2A मध्ये सांगितल्याप्रमाणेच या प्रश्नांची रचना असेल. 2-2 गुणांचे एकूण 5 प्रश्न असतील आणि पठित उतार्यावर हे प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 2A प्रमाणेच सोडवायचे आहेत. सेक्शन 3 पोएट्री फॉर 10 मार्क्स. प्रश्न क्रमांक 3 मध्ये कोर्स बुक मधील कवितेवर किंवा कवितेच्या कडवणावर आधारित 5 गुणांच्या 2 ऍक्टिव्हिटीज असतील. क्वेश्चन 3A. रीड द फॉलोइंग स्टॅन्झास अँड डू द ऍक्टिव्हिटीज. 5 मार्क्स. या प्रश्न प्रकारामध्ये 3 उपप्रश्न असतील. A1. Choose the correct alternative and complete the sentences for 2 marks. A1 प्रश्न प्रकारामध्ये सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतील. या सोप्या ऍक्टिव्हिटी मध्ये कवितेचे कडवं किंवा कविता जी दिलेली असेल त्याच्यात ही उत्तरे सहज सापडतात. ही उत्तरे सूचनेनुसार काही शब्दात काही वाक्यात लिहायची असतात.
A2 क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वेब. यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वेब सारखेच कंप्लीट द टेबल, कंप्लीट द सेंटेन्सेस अशाही ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातील. या ऍक्टिव्हिटीज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणता येतील. म्हणजेच दिलेल्या कवितेचं किंवा कवितेच्या कडव्यांचे आकलन झालेले आहे की नाही किंवा निष्कर्ष काढता येतो की नाही यावर हे प्रश्न आधारित असतील. यांची उत्तरे देण्याकरता विद्यार्थ्यांना कवितेचा आशय म्हणजे कंटेंट, मध्यवर्ती कल्पना म्हणजेच सेंट्रल थीम माहित करून घेणे आवश्यक असते. A3 क्वेश्चन यामध्ये नेम द फिगर्स ऑफ स्पीच या प्रकारचे प्रश्न असतील. याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइसेस वर आधारित ऍक्टिव्हिटीज, याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम किंवा फिगर्स ऑफ स्पीच यापैकी कोणती एक ऍक्टिव्हिटी विचारली जाईल आणि या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी कवितेचे आकलन करून लिहायचे आहेत. Question 3B, appreciation of the poem. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. या प्रश्नात पाठ्यपुस्तकामधील कोणतीही एक कविता तुम्हास अप्रिसिएशन साठी म्हणजेच रसग्रहणासाठी दिली जाईल. त्या कवितेचे रसग्रहण त्यासोबत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करायचे असते. त्यासाठी कवितेच्या विविध अंगांची किंवा वैशिष्ट्यांची, घटकांची माहिती असणे आवश्यक असते. कवितेचे रसग्रहण पॉइंट मध्येच लिहायचे असते. यासाठी खालील प्रमाणे 5 गुण दिलेले असतील. पहिला मुद्दा आहे टायटल म्हणजेच कवितेचे शीर्षक. कविता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेत छापून दिलेली असेल, त्याच्यावरच तुम्हाला कवितेचे शीर्षक मिळेल, ते तुम्ही लिहायचे आहे. नेम ऑफ द पोएट, कवितेच्या खाली तुम्हाला कवितेचे कवी किंवा कवयित्री यांचे नाव दिलेले असेल, ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. राईम स्कीम म्हणजेच कवितेची यमक योजना, तुम्हाला ही यमक योजना शिकवलेली असेल, तुम्ही याचा सराव घरी केलात तर परीक्षेच्या वेळेस तुम्ही सहज लिहू शकता. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच कवितेतील शाब्दिक अलंकार, याच्यामध्ये तुम्हाला कवितेमध्ये जे काही अलंकार आले असतील त्यापैकी कोणताही एक अलंकार त्याचे नाव लिहिणे अपेक्षित आहे. थीम और सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाइन्स फॉर 2 मार्क्स. कविता तुम्हाला किती समजली आहे याचं परीक्षण या प्रश्न प्रकारामध्ये होईल. कवितेतील मध्यवर्ती कल्पना किंवा एकूणच कवितेचा आशय तुम्हाला तुमच्या शब्दात, तुमच्या वाक्यात या प्रश्नासाठी लिहायचा आहे. यासाठी तुम्ही कविता समजून घेणे खूप आवश्यक आहे. Section 4, non-textual passage for 15 marks. Question 4A, read the following passage and do the activities. 10 marks. प्रश्न क्रमांक 4 मध्ये अपठित उतारा म्हणजेच पुस्तकाबाहेरील उतारा दिलेला असेल. प्रश्न क्रमांक 2 आणि ब मध्ये पठित उतारांचे प्रश्न प्रकार ज्याप्रमाणे असतील त्याचप्रमाणे क्वेश्चन 4A मधील अपठित उतारावर आधारित असतील. Students should read the unseen passage at least 2 to 3 times. If they will read the passage more, they will find the answers easily. Students should try to understand the passage so that they can write down the answers. The question forms are: A1, fill in the blanks. A2, complete the following. A3, find from the passage the antonyms of. A4, do as directed. Grammar questions are: first, rewrite the sentence using as well as. Second, frame a question to get the underlined part as an answer. A5 question will be:
Personal response question. Each question has 2 marks. Students should try to write the answers from the passage from A1 to A4. To write the answer of A5 question, students should write in their own sentences. Students should understand the passage so that they can write the answer in their own words. Now, question 4B, that is summary writing. It is for 5 marks. Read the passage given in question 4A and write the summary of it. Suggest a suitable title to your summary. या प्रश्न प्रकाराचा अर्थ आहे विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिलेल्या अपठित उतार्याचं आकलन त्यांना किती झालेलं आहे हे त्यांच्या स्वतःच्या शब्दात मांडायचं आहे, ज्याला आपण सारांश लेखन असे म्हणतो. आकलनासाठी दिलेल्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजची जी समरी आहे म्हणजे सारांश आहे ते लिहिताना त्या विषयाला अनुसरून आकर्षक शीर्षकाने त्याची सुरुवात करावी. विद्यार्थ्यांनी परिच्छेदातील महत्त्वाचे मुद्दे आपल्या शब्दात थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. शक्यतो पॅसेज मधील वाक्ये जशीच्या तशी लिहू नयेत. महत्त्वाचे मुद्दे मर्यादित वाक्यांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे समरी लिहिताना म्हणजे सारांश लिहिताना उतार्यामधील सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण लिहिलेल्या सारांश लेखनामध्ये आले पाहिजेत. अशा प्रकारे सेक्शन 4 विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. सेक्शन 5 रायटिंग स्किल्स फॉर 20 मार्क्स. ऍक्टिव्हिटी शीट मध्ये सेक्शन 5 व सेक्शन 6 यामध्ये रायटिंग स्किल्स म्हणजेच लेखन कौशल्य वर आधारित प्रश्न असतील. या दोन्ही प्रश्न प्रकारांसाठी तुम्हाला आव्हानात्मक प्रश्न असतील, याची तुम्ही स्वतंत्रपणे तयारी करणे आवश्यक आहे. क्वेश्चन 5A लेटर रायटिंग A1 or A2 do any one of the following for 5 marks. प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या औपचारिक पत्र किंवा अनौपचारिक पत्रापैकी एक प्रकार विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. या पत्रलेखन प्रकारासाठी काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. पत्र फॉर्मल असो किंवा इनफॉर्मल असो, पत्रलेखनासाठी ब्लॉक फॉर्मॅटचा उपयोग करावा. म्हणजेच पत्राचे सर्व महत्त्वाचे घटक जसे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, पत्राची सुरुवात व पत्राचा शेवट या सर्व गोष्टी डाव्या बाजूला समासाला लागून घ्याव्यात. औपचारिक पत्रात म्हणजेच फॉर्मल लेटरमध्ये ज्याला पत्र लिहित आहोत त्याचा पत्ता, विषय आवर्जून लिहावा. पॅरेग्राफ दर्शवण्यासाठी 2 इंच जागा न सोडता जिथे पॅरेग्राफ सुरू करायचा आहे तिथे 1 ओळ सोडावी. पत्रात म्हणजेच ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जे काही पत्रलेखनाचा विषय दिलेला असेल त्याच्यामध्ये जे नाव दिलेलं असेल त्या नावाने तुम्ही पत्रलेखन करायचे आहे. जसे समोर आपलं उदाहरण आहे बघा. सपोज यू आर रमेश और पल्लवी चव्हाण. Read the advertisement given below and attempt any one of the letters given below. पत्रलेखनात तुम्ही शिकलेल्या ग्रामटिकल स्ट्रक्चरचा योग्य वापर करून महत्त्वाचा भाग अधोरेखित करावा, म्हणजे तुमचे पत्र हे अधिकाधिक स्पष्टपणे वाचणाऱ्या व्यक्तीला समजेल. अशा प्रकारे नवीन कृतीपत्रिकेमध्ये एखाद्या पत्र लेखन करताना एखाद्या जाहिरातीवरून किंवा एखाद्या सूचना फलकाच्या विषयावरून पत्रलेखन करायचे असते. नाउ क्वेश्चन नंबर 5.
B, B1 or B2, do any one of the following for 5 marks. प्रश्न क्रमांक ब मध्ये सुद्धा तुम्हाला B1 किंवा B2 याच्यापैकी एक प्रश्न प्रकार सोडवायचा आहे. B1 डायलॉग रायटिंग. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न प्रकार दिसतील. याच्यामध्ये पहिला जो आहे त्यामध्ये 4 विधाने तुम्हाला क्रम बदलून दिलेले असतील. तुम्हाला त्यांचा योग्य क्रम लावून योग्य संभाषण तयार करायचे आहे. 2. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग ऑफ 1 मार्क. 2 व्यक्तींमधील 2 संभाषणांचे संवाद दिलेले असतील. 2 संवादांची पूर्ण विधाने तुम्ही लिहिणे आवश्यक आहे. 2 विधानांसाठी 1 गुण. 3. राईट अ डायलॉग ऑन प्रिपरेशन फॉर द एक्झाम बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. मिनिमम 3 meaningful exchanges are expected for 3 marks. 2 व्यक्तींमधील संवाद एका विषयावर तुम्ही लिहायचा आहे. याच्यामध्ये संभाषणासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी 3 संवाद याप्रमाणे 6 विधाने तुम्ही लिहायची आहेत. हा संभाषणाचा प्रश्न. त्यासाठी दुसरा और प्रश्न असेल स्पीच. B2, imagine that you are the captain of Kho-Kho team of your school. You are asked to deliver a speech on hard work, a key to success. Use the following points in your draft. या प्रश्नासाठी तुम्हाला मुद्दे दिलेले असतील. हा प्रश्न प्रकार म्हणजेच याच्यामध्ये भाषण तयार करायचे आहे. ड्राफ्टिंग अ स्पीच. यासाठी काही मुद्दे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आहे. भाषणाची सुरुवात जी आहे ती दिलेल्या विषयाचे शीर्षक देऊन, अर्थातच शीर्षक हे सुरुवातीला मध्यभागी देऊन करायचे आहे. दुसरा मुद्दा आहे दिलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण व काही उदाहरणांचा उपयोग करून विषय अधिकाधिक रंगवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर भाषणाचा योग्य रीतीने समारोप करायचा आहे. साधारणपणे हे भाषण 3 परिच्छेदात लिहिणे अपेक्षित आहे. क्वेश्चन 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फॉर 5 मार्क्स. कृतीपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 6 मधील या निबंध प्रकारामध्ये शाब्दिक माहितीचे अशाब्दिक माहितीत रूपांतरण करणे किंवा अशाब्दिक माहितीचे शाब्दिक माहितीत रूपांतरण करणे हा प्रश्न क्रमांक 6 असेल. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 or A2, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. विद्यार्थ्यांनी या 2 पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. याच्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल या प्रश्न प्रकारामध्ये साधारणपणे टेबल और चार्ट और फ्लो चार्ट और ट्री डायग्राम और वेब दिलेला असेल. ज्यालाच आपण मराठीत म्हणतो एखादा तक्ता किंवा प्रवाह तक्ता किंवा वृक्षालेख किंवा जाल तक्ता दिलेला असेल. प्रश्नपत्रिकेत सांगितल्याप्रमाणे रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग टेबल. राईट अ पॅराग्राफ बेस्ड ऑन इट. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. दिलेल्या आकृतीवरून तुम्हाला त्या आकृतीचे निरीक्षण करून स्वतःच्या शब्दात 1 ते 2 परिच्छेद लिहायचे असतील. त्यासाठी योग्य शीर्षक देणे आवश्यक आहे. माहितीच्या आधारे परिच्छेद लिहिताना त्या आकृतीतील सर्व माहितीचा समावेश त्या परिच्छेदात असणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 6A2, व्हर्बल टू नॉन व्हर्बल या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला परिच्छेदाच्या स्वरूपात माहिती दिलेली असेल आणि टेबल चार्ट, वेब चार्ट, ट्री डायग्राम, फ्लो चार्ट इत्यादी स्वरूपात तुम्ही माहिती मांडणे किंवा तयार करणे अपेक्षित असते. दिलेल्या परिच्छेदाचे त्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे. त्यावरून तुम्हाला प्रश्नात विचारल्याप्रमाणे योग्य माहिती कमीत कमी शब्दांमध्ये भरता येणे शक्य होते. या दोन्ही प्रश्न प्रकारांचा योग्य सराव केल्यास हा लेखन कौशल्य प्रकार विद्यार्थ्यांना गुण मिळवून देण्यास मदत करू शकतो. क्वेश्चन 6B, एक्सपांड द थीम म्हणजेच कल्पना विस्तार. या प्रश्न प्रकारामध्ये पुन्हा एकदा B1 और B2 यापैकी एक प्रश्न प्रकार सोडवायचा आहे. B1 इज न्यूज रिपोर्ट. B2, develop a story to get the following end. Suggest a suitable title. न्यूज रिपोर्ट तयार करताना तुम्हाला साधारणपणे एखादी वृत्तपत्रातील हेडलाईन दिलेली असेल.
त्या हेडलाईनच्या आधारे तुम्हाला एखाद्या वृत्तपत्रासाठी एखादी बातमी तयार करायची आहे. वृत्तपत्रातील हेडलाईनच्या आधारे न्यूजपेपरसाठी बातमी तयार करताना साधारणपणे पॅसिव्ह व्हॉइस वाक्यरचना प्रकाराचा वापर करायचा असतो. याच्यामध्ये पायऱ्या असतील हेडलाईन, बायलाईन, लीड लाईन अँड फॅक्ट्स इत्यादी घटकांचा समावेश साधारणपणे तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करताना होऊ शकेल. त्यानंतर B2 डेव्हलप अ स्टोरी. या प्रश्न प्रकारामध्ये पारंपरिक मुद्द्यांच्या आधारे कथालेखन हा प्रश्न प्रकार बदललेला आहे. त्याऐवजी एखाद्या कथेची सुरुवात किंवा कथेचा शेवट तुम्हाला दिलेला असेल, त्याच्या आधारे तुम्ही स्वतःच्या कल्पनेने, सृजनशक्तीने ती कथा नवीन रचायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कथेतील पात्र, त्यांना नावे देणे या गोष्टी तुम्ही करू शकता. ही कथा तुम्ही पास्ट टेन्स मध्ये लिहायची आहे, परंतु काही संवाद लिहिताना तुम्ही योग्य विरामचिन्हांचा वापर करून वेगवेगळ्या काळांचाही वापर करू शकता. कथेला शीर्षक देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 6A आणि 6B तुम्ही सोडवायचा आहे. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट for 5 marks. Translation question number 7. A. Translate the following words into your medium of instruction. Any 4 for 2 marks. भाषांतर या प्रश्न प्रकारामध्ये 3 उपप्रश्न दिसून येतात. त्यापैकी A प्रश्न प्रकारामध्ये कोर्सबुक मधील कोणतेही 6 इंग्रजी शब्द दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 4 शब्दांचे तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या भाषेत अचूक शब्द किंवा अर्थ लिहावेत. या 4 शब्दांना 2 गुण असतील. Now B. Translate the following sentences into your medium of instruction. Any 2 for 2 marks. या कृतीमध्ये कोणतीही 4 इंग्लिश वाक्ये दिली जातील. त्यापैकी कोणत्याही 2 इंग्लिश वाक्यांचे तुमच्या मातृभाषेत भाषांतर करायचे आहे. यासाठी 2 गुण असतील. सी प्रश्न प्रकार. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम or proverb into your medium of instruction. Any 1. या प्रश्न प्रकारामध्ये इंग्रजी भाषेतील प्रचलित वाक्यप्रचार म्हणी दिल्या जातील. या 2 पैकी एका वाक्यप्रचाराचे किंवा म्हणीचे तुम्हाला भाषांतर करायचे आहे. परंतु हे भाषांतर करताना तुम्ही शब्दशः भाषांतर करणे अपेक्षित नाही. आपल्या मातृभाषेमध्ये भाषांतर करताना मातृभाषेतील म्हण किंवा वाक्यप्रचार लिहिणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 80 गुणांची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. एकूण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पाठ्यपुस्तकाचा अभ्यास कसा करायचा हे समजले असेलच. या ठिकाणी मी सांगू इच्छिते की The more you know, the less you need. जितकी अधिक तुम्हाला माहिती असेल तितकीच तुम्हाला गरज कमी असणार आहे. याचाच अर्थ तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास केलात तर तुम्हाला प्रश्नपत्रिका जेव्हा परीक्षेच्या वेळेस समोर येईल त्यावेळेस कमी वेळामध्ये समोरचे प्रश्न प्रकार समजून घ्यायला मदत होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला अत्यंत आत्मविश्वासाने प्रश्नपत्रिका सोडवता येईल. मी पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप संपलेले आहे. धन्यवाद.